अंजन गावात शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव, मनोज जरांगे यांचे शांततेचं आवाहन. मराठा धनगर वाद पेटू नये, चर्चेतून तोडगा काढू, मनोज जरांगे. अंजन गावात तणावानंतर जमावबंदी लागू, कोणाचा डाव आहे का, जरांगे यांचा सवाल. पुतळ्याच्या मुद्द्यावरून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, जरांगे यांचा सवाल. आज दिनांक 3 रोजी शुक्रवारी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मुद्द्यावरून 2 गटांमध्ये वाद निर्माण झाल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले. परिस्थिती बिघडू नये म्हणून प्रशासनानं तत्काळ पावलं उचलत परिसरात जमावबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचं आवाहन केलंय. मराठा धनगर वाद पेटू नये, कोणत्याही परिस्थितीत शांतता राखली पाहिजे. चर्चा आणि संवादातूनच प्रश्नांचा तोडगा निघू शकतो असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान या प्रकरणामागे कोणाचा डाव आहे का असा सवालही जरांगे यांनी उपस्थित केला. पुतळ्याच्या मुद्द्यावरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे का याची चौकशी झाली पाहिजे असं ते म्हणाले. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलंय. शहरात सध्या शांतता असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस सतर्क आहेत. दोन्ही समाजांच्या प्रमुखांनीही पुढाकार घेत शांततेच्या दिशेनं पावलं उचलण्याची गरज व्यक्त केली आहे. सामाजिक सलोखा टिकवून ठेवत संवादातून मार्ग काढण्यावर सर्वांनी भर दिलाय. परंतु इकडं एवढी दुर्दैवी घटना घडली होती की आपलेच बांधव 8 जणांचा इकडं अपघातामध्ये मृत्यू झाला आणि 5-7 जण हॉस्पिटलला कलावती हॉस्पिटलला ऍडमिट आहेत. त्यामुळे इकडंच दुःखाचं खूप मोठं डोंगरगावावरती कोसळल्यापासून आम्ही इकडं आलो होतो. मी त्याची संध्याकाळी माहिती घेतो व्यवस्थित. परंतु माझं सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, मराठा असो किंवा धनगर असो, तुम्ही शांततेनं घ्या. आपण बसून त्याच्यावरती काय विषय त्याच्यावरती तोडगा नक्की काढू. कारण आपण मराठा समाजाने धनगर समाजाने आपल्याला कोण तोडण्याचा प्रयत्न करतोय का, असं काही डाव असू शकतो का या माध्यमातून, याच्यावर सुद्धा भारतानं लक्ष ठेवलं पाहिजे. मग तो विषय कुठलाही असो, तो भूमचा असो किंवा तो आपल्या कळमचा असो किंवा कुठलाही असो. आणि आता कालचं झालेलं तुम्ही म्हणताय ते अंजनगावचं, तिथल्याही बांधवांना माझ्या मराठा धनगर दोघांना आव्हान की कुठल्या तरी नेत्याचं ऐकून कुणीतरी काहीतरी काय म्हणते त्याला ती भडक अशी प्रतिक्रिया दी आणि तेढ निर्माण करत, तर नेत्याला याची गरज नसती. ते हमेशाच इकडे तिकडे पळत असते, बोंबलतच त्याला ती सवयच असते. नाशक्या पानाची इकडे जाय, तिकडे उलशी खाय, इकडे उलशी खाय, त्याला ती सवय असते. धनगर बांधवांनी मराठा बांधवांनी समजून घ्या आणि शांतता ठेवा दोघांनीही. आपण त्याच्यात काय विषय ते बसून शांततेत त्याचा तोडगा नक्की काढू. मी आज संध्याकाळी त्याची पूर्ण माहिती घेतोय, विषय काय शांततेत तोडगा निघेल. धनगर बांधवांनी विश्वास ठेवा आणि मराठ्यांनी विश्वास ठेवा. फक्त शांततेत घ्या, वाद होईल अशा ठिकाणी किमान आपण शांततेने घेतलं पाहिजे. आपण त्या गावासाठी दौरा वगैरे करणार असं काही ठरलंय का? नाही, तसं ठरलं नाहीये. परंतु मी आज संध्याकाळी पूर्ण माहिती घेतो त्याची, काय काय घडलंय काय. मी सकाळी माहिती घेणार होतो, परंतु अचानक ही फोन आल्यामुळे इकडं अंत्यसंस्काराला यायला लागलं. मी आज संध्याकाळी पूर्ण माहिती घेतो. पण माझं हात जोडून आव्हान आहे, धनगरांना पण मराठ्यांना पण दलित मुस्लिमांना पण शांततेत राहावा. आपण बसून बोलून घेऊन तोडगा काढून व्यवस्थित सगळं पार पाडूयात. कोणीतरी येईल, एखादी बचबचपुरी वळवळ करून माघारी जाईन पुन्हा आणि विनाकारण वादंग निर्माण करत. सामान्य मराठ्यांनी सामान्य धनगरांनी समजून घ्या, शांततेत ते सगळं समजून घेऊन 100% आपण त्याच्यावरती तोडगा काढू. मराठ्यांनी समजून घ्या शांततेत आणि धनगरांनी समजून घ्या. त्याच्या आडून कोणाचे काही डाव आहेत का काय ते मात्र यशस्वी कोणी होऊ देऊ नका. आणि असण्याची दाट शक्यता या पुतळ्याच्या माध्यमातून तेढ निर्माण करायचा अशी दाट शक्यता असती. याच्यावरती विचार करा आणि शांत राहावा. आपण याच्यावर तोडगा नक्की काढू. बरं, एक शेवटचा राजकीय प्रश्न,